गोरक्ष जालिंदर चर्पटाश्च अड्भङ्गकानि तु मच्छिन्द्राद्या चौरंगी रेवानक भर्तरी संज्ञा भ्यूमां बभूर्व नवनाथ सिद्धा. श्री नवनाथ कथासार अध्याय 36. श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदैवताय नमः. श्री माता पितृभ्याय नमः. श्रोते हो, पुढे यमलोकातून रेवणनाथ कैलासाला गेले. शिवगणांनी त्यांची विचारपूस करण्यासाठी त्यांना दारात हटकून उभे केले आणि आपण कोण, कुठले, काम काय वगैरे विचारू लागले. तेव्हा ते म्हणाले की मला रेवणनाथ म्हणतात. मी शंकरांची भेट घ्यायला आलो आहे, कारण त्यांनी एका ब्राह्मणाचा मुलगा चोरून आणला आहे. त्याला शिक्षा करून मुलाला घेऊन जाण्यासाठी मी येथे आलो आहे. त्यांचे ते बोलणे ऐकून शिवगणांना राग आला. ते म्हणाले, बाबा, तू जे बोलतो आहेस त्यावरून तुझा गुरु गंधर्व असावा असे वाटते, म्हणून तू आता येथे न थांबता परत जा. शिवगणांच्या या बोलण्याचा नाथांना फार राग आला. ते म्हणाले की माझे गुरु गंधर्व म्हणता काय, तर मग त्यांचा प्रताप तुम्हाला दाखवतो. गंधर्वासारखे रानोमाळ फिरू नका. असे बोलून त्यांनी रागाने स्पर्शस्त्राची योजना केली व भस्म मंत्रून त्यांच्यावर फेकले. त्याबरोबर ते द्वारपाल व 1300 शिवगण हे सर्व जमिनीला खिळून बसले. पाय सुटेनात म्हणून ते सर्वजण हाताने पाय सोडवण्याचा प्रयत्न करू लागले. तेव्हा हातही जमिनीला चिकटले व सर्वजण ओनवे राहिले. नाथांच्या विपरीत करणीने गणांची झालेली बिकट अवस्था पाहून तेथील सर्व लोक घाबरून गेले. ते शिवजींपुढे हात जोडून म्हणाले, गावच्या द्वाराशी एक मनुष्य आला असून त्याने 1300 द्वाररक्षकांना जमिनीला खिळून ओनवे करून टाकले आहे व त्यामुळे ते ओरडत आहेत. ते ऐकून शंकरांनी त्याला शिक्षा करण्यासाठी 8ही काळभैरवांना आज्ञा केली. त्या आज्ञेप्रमाणे काळभैरव 100 कोटी गणांना घेऊन बाहेर आले. त्यांना पाहून नाथांनी स्पर्शास्त्राच्या साहाय्याने त्या गणांनाही ओनवे केले, परंतु भैरवांनी त्या अस्त्रास जुमानले नाही. त्यांनी धनुष्य हातात घेऊन बाणावर निरनिराळ्या अस्त्रांची योजना करून बाण सोडले. तेव्हा नाथांनीही तद्विरुद्ध अस्त्रांची योजना केली. त्यामुळे भैरवांच्या अस्त्रांचा तत्काळ नाश झाला. अष्टभैरव जर्जर झाले. रेवणनाथांपुढे भैरवांचे काहीच चालेना. तेव्हा दूतांनी हे सर्व वृत्त शिवांना सांगितले. ते ऐकून शिवरागाने स्वतः रणभूमीवर आले. शंकरांना आलेले पाहून रेवणनाथांनी मनात विचार केला की शंकरांशी फार युद्ध करण्याचे काही कारण नाही, एकाच अस्त्राने त्यांचा बंदोबस्त करावा. असे मनात आणून मग त्यांनी वाताकर्षण मंत्र जपून ते भस्म शंकरांवर फेकले. तात्काळ शिवजींचा श्वासोच्छ्वास बंद झाला आणि ते नंदीवरून खाली कोसळले. हातातली शस्त्रे गळून पडली, मुखातून भडाभडा रक्त वाहू लागले आणि अष्टभैरवही बेशुद्ध पडले. याप्रमाणे शंकरांची व गणांची भयंकर अवस्था झाल्याची वार्ता विष्णूंना कळली. ते लगेच धावून आले. त्यांनी लगेच नाथांना आलिंगन देऊन पोटाशी धरले व विचारले, अरे, तुला रागवायला काय झाले? यावर रेवणनाथांनी विष्णूंना सांगितले की मी सरस्वती ब्राह्मणाकडे असताना शंकरांनी यमाला पाठवून त्यांचा पुत्र मारला, म्हणून मी त्यांचा प्राण घेऊन संजीवनी अस्त्राच्या योगाने मुलाला जिवंत करून घेणार आहे. आणि जर तुम्हाला प्राणाची पर्वा असेल तर तुम्ही ब्राह्मणांची 7ही बाळे आणून द्या, म्हणजे मी शंकरांच्या प्राणाचे रक्षण करतो. रेवणनाथांची ही मागणी ऐकून विष्णूंनी त्यांना सांगितले की ही 7ही बाळे माझ्या जवळच आहेत. मी ते 7ही प्राण तुझ्या हवाली करतो, पण देह मात्र तू निर्माण कर. विष्णूंचे हे म्हणणे रेवणनाथाने मान्य केले. मग वातप्रेरक अस्त्र जपून नाथांनी शंकरांना सावध केले. विभक्त अस्त्राचा जप करून सर्व गणांना मुक्त केले आणि स्थितिमंत्र म्हणून अष्टभैरवांना भस्म लावून त्यांना पूर्ववत केले. मग सर्वांनी नाथांना नमस्कार केला. विष्णूने 7ही प्राण नाथांच्या स्वाधीन केले व त्यांना निघायची परवानगी दिली. 7ही प्राण ताब्यात मिळाल्यावर रेवणनाथ यानास्त्राच्या साहाय्याने ब्राह्मणाकडे आले व त्याला मुलांचे प्रेत कुठून त्यांचा मेणासारखा गोळा करून आणायला सांगितले. त्याप्रमाणे प्रेत कुठून आणल्यावर त्याचे 7 भाग करून 7 पुतळे तयार केले. नंतर संजीवनी प्रयोग योजून 7ही बाळे जिवंत केली. ते मुले जिवंत होताच रडू लागली. त्या सर्वांना सरस्वती व त्यांच्या पत्नीच्या स्वाधीन करून त्यांचे संगोपन करायला सांगितले. 12व्या दिवशी बारसे करून सारंगीनाथ, निजानंद, दीनानाथ, यदुनाथ, निरंजननाथ, गहिनीनाथ अशी त्यांची नावे रेवणनाथांनी ठेवली. हे 7ही पुरुष पुढे जगविख्यात झाले. रेवणनाथांनी त्यांना 12 वर्षानंतर नाथपंथाची दीक्षा दिली. सर्वांना सर्व विद्यात निपुण बनवले. रेवणनाथ तेथेच राहून आज तायगत त्यांच्याकडून सेवा घेत आहेत. पूर्वी सरस्वतीच्या उद्देशाने ब्रह्मदेवाचे वीर्यपतन होऊन ते एका सर्पिणीच्या मस्तकावर येऊन पडले होते. ते तिने भक्षण केले, त्यामुळे तिच्या पोटात गर्भ वाढू लागला. ही गोष्ट अंतर्ज्ञानाने आस्तिक ऋषींना समजली. 9 नारायणांपैकी एक जण तिच्या पोटी येईल व त्याला लोक नागनाथ म्हणतील, हेही त्यांनी जाणले. मग आस्तिक मुनींनी त्या सर्पिणीला बोलावले आणि सांगितले की तुझ्या पोटी जो गर्भ आहे तो दुर्बळ नाही,
तो नारायण आहे. काळजी करू नकोस. आता तुला सांगायचे कारण इतकेच की पुढे तुझ्यावर मोठे दुर्घट ओढवणार आहे. सध्या जन्मेजय राजाने मोठे सर्पसत्र आरंभिले असून मोठमोठ्या ऋषींच्या मदतीने समिधांच्या ऐवजी तो सर्पांची आहुती यज्ञकुंडात देत आहे. तेव्हा तू सावध राहा, कुठेतरी लपून राहा. याप्रमाणे अस्तिक ऋषींचे बोलणे ऐकून ती घाबरून गेली व त्यांना विचारू लागली, मी लपून राहील, पण मला राहायला निर्भय अशी कोणती जागा आहे ती तुम्हीच सांगावे. तेव्हा अस्तिक ऋषीने तिला सांगितले की येथे जवळच एका जुनाट वटाचे झाड आहे. वडाचे झाड आहे. त्या झाडाच्या ढोलीत तू राहा आणि कसलीही काळजी करू नको. मग ती सर्पिन अस्तिक ऋषींच्या सांगण्याप्रमाणे त्या झाडाच्या ढोलीत लपली. अस्तिक ऋषींनी अचल अशा वज्रप्रयोगाने ते झाड सिंचन करून ठेवले आणि आपण हस्तिनापूरला निघून गेले. तिथून निघून अस्तिक मुनी जन्मेजय राजांच्या यज्ञ मंडपात आले आणि त्यांनी सर्व ऋषींना भेटून ही गुप्त हकीकत सांगितली. पण ते म्हणाले की हे ब्रह्मवीर्य सर्पिणीच्या पोटात आहे. पुढे तो पुरुष वटसिद्ध नागनाथ या नावाने प्रकट होईल. 9 नारायणांपैकी अविरहोत्र नारायणांचा तो अवतार आहे, म्हणून त्याला मारू नये. हा वृत्तांत ऐकून सर्व ऋषींनी अस्तिक मुनींच्या म्हणण्याला आनंदाने मान्यता दिली. पुढे काही दिवसांनी हे सर्पसत्र संपले आणि सर्पिणीचेही 9 महिने पूर्ण झाले. मग ती सर्पिणी योग्य वेळेतच प्रसूत झाली. तिने एक अंडे घातले आणि ते अंडे वडाच्या पोकळीत पुष्कळ दिवस तसेच होते. त्या अंड्यात अविरहोत्र नारायणांनी संचार केला. पुढे अविरहोत्र नारायणांचे शरीर वाढताच अंडे फुटले आणि मूल दिसू लागले. जन्मताच ते बाळ ढोलीतच राहून आकांत करू लागले, पण तेथे त्याचे रक्षण करायला कोणीच नव्हते. कोशधर्म नावाचा एक गरीब ब्राह्मण होता. तो अथर्ववेदी गौड ब्राह्मण वेदशास्त्रात पारंगत होता, परंतु घरात 1800 विश्व दारिद्र्य असल्याने संसारात त्याचे हाल होते. या गरिबीमुळे पत्रावळीसाठी तो वडाची पाने आणीत असे. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे त्या झाडाजवळ गेला तर त्याला मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. आवाजाच्या दिशेने तो शोध घेत होता, पण त्याला कोणीच दिसले नाही. त्यामुळे त्याला मोठे आश्चर्य वाटले. हा मुलाचाच आवाज आहे याबद्दल त्याची खात्री झाली. एवढ्याच स्वर्गातल्या देवांनी त्याला सांगितले, कोशधर्मा, या वडाच्या झाडाच्या पोकळीत बालक रडत आहे. त्याला तू तुझ्या घरी घेऊन जा व त्याचे उत्तम प्रकारे पालन कर. हा मुलगा तुझ्या घरी आला की तुझे दारिद्र्य नष्ट होईल. हा मुलगा सामान्य नाही तर साक्षात अविरहोत्र नारायण आहे. असे सांगून देवांनी एक बाण सोडला. त्या बाणाने झाड मोडले आणि कोशधर्माला तिथले तेजस्वी बालक दिसले. या बालकावर देवांनी फुलांचा वर्षाव केला आणि हात जोडून त्या नारायणास नमस्कार केला. मग कोशधर्म ब्राह्मणाला सांगितले, महाराज, या पृथ्वीवर आपण खूप मोठे भाग्यवान आहात, म्हणूनच हा वटसिद्ध नागनाथ तुम्हाला प्राप्त झाला आहे. हा पद्मिनी नामक नागिनीच्या पोटी जन्मला आहे व वटवृक्षामध्ये त्याचे संरक्षण झाले आहे, म्हणून ह्याचे वटसिद्ध नागनाथ हेच नाव ठेवावे. हा सिद्ध असून योगी लोकांचा नाथ होईल. ती देववाणी ऐकून कोशधर्माला फार आनंद झाला. त्याने त्या मुलाला उचलून घरी नेले. घरी आल्यावर ही सर्व वार्ता आपली पत्नी सुरादेवी हिला सांगितली. ती ऐकून तिलाही फार आनंद झाला. ती म्हणाली, मला वाटते की हा चंद्र किंवा सूर्याचाच अवतार आहे. असे म्हणून तिने बाळाला उचलून जवळच घेतले. तो तिला पान्हा फुटला. मग ती आनंदाने त्या मुलाचे सर्व काही करू लागली. त्याचे बारसे करून वटसिद्ध नागनाथ असे नाव ठेवले. सुरादेवीच्या ठिकाणी सावत्र मातेचा भाव दिसत नव्हता. वटसिद्ध मोठा झाल्यावर 7व्या वर्षी कोशधर्माने यथाविधी त्याची मुंज केली. एके दिवशी टळवळीत दुपारी वटसिद्ध नागनाथ भागीरथी नदीच्या काठावर काशी विश्वेश्वरासमोर त्याच्याबरोबरची मुले जमिनीवर खेळ खेळू लागली. त्याचवेळी दत्तात्रय तेथे आले व या छोट्यांचा खेळ पाहू लागले. दत्तात्रयांची दृष्टी या तेजस्वी बालकावर गेली. तेथे मुलांच्या पंक्ती बसून त्यांना वटसिद्ध नागनाथ लगेचच अन्न वाढत होता व मुलेही खोटं खोटं नको म्हणत होती आणि हा खूप आग्रह करून वाढत होता. मुलांचा चाललेला हा खेळ पाहून दत्तात्रयांना आश्चर्य वाटले. खोट्याच अन्नाने पोट भरले असे मुले म्हणत होती, म्हणून त्याला हसूही आले आणि त्यांना त्या मुलांची गंमत करायची लहर आली. त्याचबरोबर त्यांनी बालरूप धारण केले व अंगणात उभे राहून ते म्हणाले की मी अतिथी आलो आहे, मला भूक लागली आहे, तेव्हा काही खायला अन्न वाढा. हे ऐकून ती मुले त्यांच्या अंगावर धावून जाऊन त्यांना म्हणू लागली, आमच्या नेहमीच्याच खेळात तू कोण आहेस? जातोस की नाही का मारू? असे म्हणून काही मुले काठ्या उगारू लागली व काही मुले दगड मारायला लागली. ते पाहून नागनाथ त्यांना म्हणाला, आपल्यात तो नवीन मुलगा आला आहे, त्याला असं घालवून देऊ नका. आपल्यासारखेच त्यालाही वाढू. आयत्या वेळी आलेल्या ब्राह्मणाला अतिथी समजून वागवावे, परत घालवू नये. मग त्याचे कल्पनेने स्नान, षोडशोपचारांनी पूजा वगैरे सर्व झाले. जेवताना एखाद्या यजमानासारखा नागनाथ सरळ वाणीने, सावकाश जेव्हा, काही करू नका, जे लागेल ते मागा, असा आग्रह करीत होता. ते पाहून हा मोठा उदार आहे असे दत्तात्रयांना खात्री पटली.
हा पूर्वीचा कोणीतरी योगी असावा असेही त्यांच्या मनात आले. लोकांना तृप्त करणारा उदार बुद्धीचा माणूस पूर्व पुण्याई वाचून होणार नाही असा विचार करून दत्तात्रय त्यांच्या पूर्वजन्म शोधू लागले. हा पूर्वजन्मीचा आविर्होत्र नारायण असल्याने दत्तात्रयांना कळून आले. मग दत्तात्रयांनी त्याच्यावर कृपा करून त्याला सिद्धी दिली. त्यामुळे नागनाथ ज्या पदार्थांची नाव काढी ते पदार्थ उत्पन्न होऊ लागले. नंतर नागनाथांना जवळ बोलावून मुलांना जेवायला घाला असे दत्तात्रयांनी नाथांना सांगितले. पण सिद्धीचे अन्न तू कधीही जेवू नकोस असे सांगितले. बरेच दिवस तिथे राहिल्यावर जायच्या आधी दत्तात्रयांनी आपले नाव त्याला सांगितले आणि त्याचे नाव विचारून घेतले. मग नेहमीच खेळताना नागनाथ ज्या पदार्थांचे नाव घेई तो पदार्थ उत्पन्न होऊ लागला. त्यामुळे मुले नित्य तृप्त होऊन जाऊ लागली. घरी गेल्यावरती फार कमी जेवत. भूक नसण्याचे कारण आईबापांनी मुलांना विचारले असता आम्ही सुग्रास भोजन करून येतो असे सांगू लागली. सुरुवातीला आईवडिलांना हे खरे वाटले नाही, पण मग ते स्वतः भगीरथीच्या तीरावर जाऊन पाहून खात्री करून आले. या गोष्टीची चर्चा सर्व गावभर पसरली. नागनाथांचा बाप कोशधर्म याच्याही कानावर आली. बऱ्याच जणांनी त्याला सांगितले की भगीरथीच्या तीरावर तुझा मुलगा पंक्ती बसवून उत्तम उत्तम पक्वानांनी च्या जेवणावळी नेहमी घालत असतो. हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहून आलो आहोत. तो अन्न कुठून आणतो व कसे तयार करतो हे आम्हाला कळत नाही. त्याने जमिनीवर हात ठेवला की पदार्थ तयार होतो. हे ऐकल्यावर कोशधर्माला देवाचे मागचे बोलणे आठवले, पण त्याने लोकांना काहीच बोलून दाखवले नाही. पुढे एके दिवशी कोशधर्माने वटसिद्ध नागनाथाला हाताला धरून मांडीवर बसवले आणि जेवणावळी संबंधी विचारले. तेव्हा तो वडिलांना म्हणाला की तुम्हालाही मी असेच भोजन घालून दाखवतो. असे म्हणून तो लगेच मांडीवरून उठला व जमिनीवर हात ठेवून अन्नाची इच्छा प्रकट केली. तोच उत्तम अन्नाचे भरलेले ताट तेथे उत्पन्न झाले. ते पाहून कोशधर्मास फार आश्चर्य वाटले. मग कोशधर्माने त्याला विचारले, तुला ही सिद्धी कोणी दिली? त्यांचे नाव मला सांग. त्यावर तो म्हणाला की बाबा, आम्ही मुले एकदा खेळत होतो तेव्हा तिथे दत्तात्रय नावाचा मुलगा आला. सर्व मुले त्यांच्या अंगावर गेली, पण मी मात्र त्यांची लटक्याच पदार्थांनी मनोभावे पूजा केली. तेव्हा त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवून कानात काही मंत्र सांगितला व अन्न वाढायला लावले आणि आता त्या दिवसापासून माझ्या हातून पाहिजे तो पदार्थ आपोआप निर्माण होतो. मग त्या दिवसापासून कोशधर्म मुलांकडून अतिथी अभ्यंगाताची पूजा करून त्यास भोजन घालून पाठवू लागला. त्यामुळे दत्तात्रयास आणखीच आनंद झाला. मग नागनाथांकडे पुष्कळ अतिथी जेवून द्रव्य वस्त्र धान्य वगैरे घेऊन तृप्त मनाने जाऊ लागले. त्यामुळे नागनाथ जगप्रसिद्ध झाले. प्रत्येकजण त्यांची स्तुती करू लागला. मग एके दिवशी नागनाथांनी कोशधर्माला विचारले की माझ्या हातून या सर्व गोष्टी घडतात, यामागे परमेश्वराचा हेतू कोणता आणि बालवेशात भेटलेले दत्तात्रय नावाचे मुलगा कोण होते ते मला सांगा. तेव्हा कोशधर्म म्हणाला, तो दत्तात्रय म्हणजे तिन्ही देवांचा अवतार होय. तुझे नशीब चांगले म्हणूनच ते तुला भेटले. ते ऐकून नागनाथ म्हणाला, मग दत्तात्रयांची भेट मला पुन्हा कशी होईल? त्यावर कोशधर्म म्हणाला की ते एका ठिकाणी नसतात, त्यामुळे आत्ता त्यांची भेट होणे कठीण. आपण कितीही त्यांच्या भेटीची इच्छा केली तरी ते भेटेलच असे नाही. ते आपणहून कृपा करून दर्शन देतील तेव्हाच खरे. कोशधर्माचे बोलणे ऐकल्यावर नागनाथांनी दत्तात्रयांच्या दर्शनात जाण्याचा निश्चय केला. पण एके दिवशी आईला विचारून ते मातापूर, पंचाळेश्वर वगैरे ठिकाणी शोध करू लागले, परंतु तिथे काहीच पत्ता न लागल्यामुळे ते कोल्हापूरला गेले व तेथे दत्तात्रयांबद्दल चौकशी करू लागले. त्यांचे बोलणे ऐकून लोक त्यांना वेडं समजून हसू लागले आणि म्हणाले, तू विचारतोस ते दत्तात्रय इथे नेहमी येतात, पण कोणाला दिसत नाहीत. कोणत्याही रूपाने येतात व भिक्षा मागून जातात. तेव्हा नागनाथांनी विचारले, ते येथेच भिक्षेसाठी येण्याचे कारण काय? त्यांना दुसऱ्या गावात भिक्षा मिळत नाही का? त्यावर कोल्हापुरातल्या लोकांनी सांगितले की ते या कोल्हापूरशिवाय अन्य ठिकाणचे अन्न घेत नाहीत. येथे जर अन्न मिळाले नाही तर ते उपास करतात, पण दुसऱ्या गावी भिक्षेसाठी जात नाहीत. इथले शाकपत्रही ते परमपवित्र समजून सेवन करतात. तेव्हा वटसिद्ध नागनाथने विचार केला की या गावातील सर्वांना जेवायला बोलवावे, त्यांना घरात चूल पेटवू देऊ नये, म्हणजे त्यांना दुसरीकडे कोठेच अन्न मिळणार नाही व साहजिकच ते आपल्याकडे येतील, परंतु आपल्याकडचे अन्न सिद्ध अन्न ते घेणार नाहीत. ही खूण जाणून त्यांनी ओळखावे आणि ती पटताच त्यांचे पाय धरावे. असा विचार करून तो लक्ष्मीच्या देवळात गेला व पुजाऱ्याकडून एक ओवरी मागून घेऊन तेथे राहिला. काही दिवस तेथे राहिल्यावर पुजाऱ्याला बोलावून तो म्हणाला की मला गाव भोजन घालायची इच्छा आहे, तेव्हा आपण काही मदत करावी अशी विनंती केली. तेव्हा तो पुजारी म्हणाला, सर्व गावाला जेवण घालायचे म्हणजे एवढ्या सर्वांना पुरेल एवढे अन्न तुझ्याजवळ कुठे आहे? बाकीची खटपट आम्ही करू, पण मुळात सामानच कुठून आणणार? तेव्हा नाथांनी सांगितले, त्याची काळजी तुम्ही करू नका. सामानाची सगळी व्यवस्था मी करतो, पण तेवढी अन्य खटपट मात्र तुम्ही करा. पुजाऱ्याने त्याचे एक म्हणणे कबूल केले. शेवटी नाथांनी द्रव्य, धान्य, तेल, तूप, साखर वगैरे सर्व सिद्धीच्या सहाय्याने भरपूर आणून ठेवला व पुजाऱ्याला बोलवून ते सामान दाखवले. अशा रीतीने श्रोते, इथे नवनाथ कथासार अध्याय 36वा समाप्त झाला आहे. पुढील अध्यायात रेवणनाथांची आणि दत्तात्रयांची भेट होणार का नाही याची कथा आपण जाणून घेणार आहोत. भेटूया लवकरच पुढील अध्यायात.
अलख निरंजन आदेश।